रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शहापुरात शिवजयंतीसाठी महिला एकवटल्या. पारंपरिक वाद्य व सांस्कृतिक वेशभूषेत उत्सव दिमाखात. गाव करील ते राव काय करेल या उक्तीप्रमाणे शहापूर तालुका पन्हाळा येथील महिलांनी यंदाची शिवजयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी केली. तब्बल 500 महिलांना एकत्र येत गावातील तरुण शिवभक्तांना समजावून आपण महिला मिळून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी सहकार्याची विनंती केली. तरुणांनीही सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण सूत्रे महिलांकडे सुपूर्द केली. यानंतर महिलांनी डॉल्बीमुक्त आणि लेसरयुक्त धोकादायक लाईट्सला फाटा देत साध्या पारंपरिक पद्धतीने उत्सवाचे नियोजन केले. सकाळी शिवपाळणा कार्यक्रम पार पडला तर दारोदारी आणि गल्लोगल्ली आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. सायंकाळी संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हलगी, घुमके, लेझिम, लाठीकाठी, शिवगीते तसेच फुगड्या आदी पारंपरिक खेळांनी वातावरण भारावून गेले. भगव्या साड्यांतील महिलांनी मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरवत सर्वांचे लक्ष वेधले. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळ्यांची वेशभूषा आणि चिमुकल्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गावातील सर्व शिवप्रेमींची उपस्थिती यावेळी लक्षवेधी होती. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता पाटील, पत्रकार जयश्री मोरे, वैष्णवी चौगले, ग्रामपंचायत सदस्या सविता सांगल, नंदिनी कडवेकर, स्वाती सुतार, सुजाता निंबाळकर, सुनीता कापसे, नम्रता चौगले, ज्योती निंबाळकर, पूनम निंबाळकर आदी महिलांनी पुढाकार घेतला. कोडोली पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे केवळ महिलांनीच शिवरायांची पालखी खांद्यावर घेतली तसेच लेझिम खेळ सादर करत परंपरेला आधुनिकतेची जोड दिली. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील हनुमान मंदिर चौकात महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. पुढील वर्षी ही शिवजयंती डॉल्बीमुक्त आणि सुरक्षित पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन डॉ. सविता पाटील यांनी केले. गावातील महिलांनी एकजुटीने शिवजयंती यशस्वी केल्याबद्दल सर्व महिला व तरुणांचे आभार मानण्यात आले. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडलेहून श्रीकांत कुंभार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.